आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या मोर्शी शहर दौऱ्यावर शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक। शिंदे आणि सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लोमसी। सूत्रांची माहिती, डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। डिनर डिप्लोमसीत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता। आतंकवादाला रंग नसतो, अतिकडवा विचार हाच आतंकवाद। अतिकडव्या विचारांचे कोणत्याही धर्माचे नेते केवळ राजकीय पोळ्या शेकतात। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर। आमदार पाडवी सरपंच कार्यकर्त्यांच्या खोट्या तक्रारी करतात, मात्र दिव्याखालचा अंधार बघत नाही। विजयकुमार गावित यांच्याकडून पाडवींवर तक्रारीचा इशारा। कायदा नियम धाब्यावर बसवून महादेवीला नेण्यात आलं, या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा। सुप्रीम कोर्टाने महादेवी हत्तीबाबतचा निर्णय रद्द करावा, यासाठी आमची मूक पदयात्रा। राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात महादेव हत्तीसाठी आयोजित पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। मूक पदयात्रेत लहान मुलांचाही समावेश। 4 ते 5 हजार नागरिक पदयात्रेत सहभागी। लाडक्या महादेवीला परत आणण्याची मागणी। नांदणी मठातील महादेवी हत्तीसाठी खासदार शाहू छत्रपतींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। हत्तीची प्रकृती चांगली असतानाही तिला वनतारात हलवल्याचा आरोप। हत्तींना परत करण्याबाबत सूचना देण्याची मागणी। महादेवीचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू। कोल्हापुरातील महादेवी हत्तीबाबत अंबानींच्या वनताराचं स्पष्टीकरण। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत कार्यवाही। वनतारा प्रशासनाकडून प्रतिक्रिया।